हॅलो नीट एस्पिरंट, वेलकम टू DTC. आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्ट हा टॉपिक कंप्लीट करतोय. इंडस्ट्रियल प्रोडक्ट तयार करण्यासाठी वेगवेगळे मायक्रोब वापरले जातात आणि ते कोणते आहेत. मी प्रोडक्ट सांगेल आणि लागणारा मायक्रोब सांगेल. पहिला प्रोडक्ट आहे ॲसेटिक ऍसिड, जी विनेगार मध्ये प्रेझेंट असतं. त्याला बनवण्यासाठी ॲसेटोबॅक्टर ॲसेटी नावाचा बॅक्टेरिया लागतो. दुसरा प्रोडक्ट आहे सिट्रिक ऍसिड, ज्याला बनवण्यासाठी ॲस्परजिलस नायगर नावाची फंगस लागते. तिसरा प्रोडक्ट आहे ब्युटेरिक ऍसिड, जे बटर मध्ये प्रेझेंट असतं. त्याला बनवण्यासाठी क्लॉस्ट्रिडियम ब्युटिलिकम नावाचा बॅक्टेरिया लागतो. चौथा प्रोडक्ट आहे कर्ड. कर्ड मेकिंगसाठी लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया वापरले जातात. पाचवा प्रोडक्ट आहे ब्रेड. ब्रेड मेकिंगसाठी ईस्ट लागते, सॅकरोमायसिस सर्व्हिसी. या ईस्टला बेकर्स ईस्ट आणि ब्रेवर्स ईस्ट अशी नावं आहेत, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर अल्कोहोल प्रोडक्शन मध्ये अगेन ईस्ट वापरली जाते, जिचं नाव आहे सॅकरोमायसिस सर्व्हिसी. हे नाव आहे, आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर लायपेज एन्झाईम तयार करण्यासाठी जो मायक्रोब लागतो तर तो आहे सिडोमोनास बॅक्टेरिया. मोस्टली वापरले जाते कॅन्डिडा रुगोसा नावाची फंगस वापरली जाते आणि ॲस्परजिलस नायगर नावाची पण फंगस वापरली जाते. ही तीन नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पेक्टिनीज आणि प्रोटीएज एन्झाईमसाठी पेक्टिनीज एन्झाईम तयार करण्यासाठी ॲस्परजिलस नायगर फंगस वापरली जाते आणि प्रोटीएज एन्झाईम तयार करण्यासाठी बेसिलस सबस्टिलिस नावाचा बॅक्टेरिया वापरला जातो, लक्षात ठेवायचं. त्यानंतर स्ट्रिप्टोकायनेज नावाचं एन्झाईम तयार करण्यासाठी स्ट्रिप्टोकोकस नावाचा बॅक्टेरिया वापरला जातो. सायक्लोस्पोरिन ए हे मेडिसिन तयार करण्यासाठी ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम ही फंगस वापरली जाते आणि स्टॅटिन हे ड्रग्ज तयार करण्यासाठी मोनास्कस पर्प्युरियस नावाची फंगस वापरली जाते. आता यांचं शॉर्ट यूज जर मला सांगायचं म्हणलं तर लायपेज हे डिटर्जंट मध्ये प्रेझेंट असतं. ऑइली स्टेन क्लोथ वरचे रिमूव्ह करायला वापरलं जातं. त्याच्यानंतर पेक्टिनेज आणि प्रोटीएज हे ज्यूस क्लॅरिफाईंग एजंट आहेत, लक्षात ठेवायचे. त्यानंतर स्ट्रिप्टोकायनेज हा ब्लड क्लॉट बस्टर आहे, लक्षात ठेवायचंय. ब्लड मध्ये तयार झालेल्या गाठी फोडण्याचं काम करतो. नेक्स्ट यानंतर स्टॅटिन जो आहे तर स्टॅटिन हा ब्लड कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट आहे. आणि त्यानंतर जो सायक्लोस्पोरिन ए आहे तर हा ब्लड इम्युनो सप्रेसंट एजंट म्हणून वापरला जातो. हे आम्हाला लक्षात ठेवावं लागेल. थँक्यू.